नमस्कार मित्रांनो, NSB डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। सर्व महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार आहे। अर्थसंकल्पामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे। तर या घोषणेअंतर्गत सर्व महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार आहे। त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहे, अर्ज कुठे करायचा, या संदर्भात सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण बघा। 21 ते 60 या वयोगटातील सर्व महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। तर चला तर मग बघूया या योजनेचे स्वरूप कसं आहे, अर्ज कुठे करायचा, या संदर्भात सर्व माहिती आपण बघणार आहोत। चला तर मग बघूया ही योजना कशी असणार आहे, योजनेचे स्वरूप काय आहे। पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट सक्षम दरमहा 1,500 रुपये ही रक्कम दिली जाणार आहे। त्यासाठी योजनेचा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वयोगटातील विवाहित महिला, विधवा, घटस्फोटित, परिपक्वता निराधार महिला। तर या योजनेसाठी लाभार्थी पात्रता काय आहे। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी आवश्यक आहे। महाराष्ट्र किमान वयाची मर्यादा 21 वर्ष पूर्ण व 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत। तर सदर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। तर यानंतर आपण त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती, तर चला तर मग बघूया त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत। तर चला तर मग बघूया। तर त्यासाठी सदर योजनेसाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे आहेत। तर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, त्यासाठी लागणारी कागदपत्र लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र मध्ये डोमोसेल नाहीतर आपल्याकडे उपलब्ध असेल तर जन्माचा दाखला लागेल। ऑब्लिक आहे, डोमोसेल असलं तरी चालेल, नाहीतर जन्माचा दाखला, दोन्हीपैकी एक कागदपत्र आपल्याला घ्यायचे आहे। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला लवकरात लवकर काढून घ्या मित्रांनो, फक्त 15 जुलैपर्यंतच आपल्याला टाईम आहे। बँक खाते पासबुकची एक झेरॉक्स प्रत, पासपोर्ट आकाराचा एक फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेचे जे अटी या संबंधाचे एक हमीपत्र, अशा प्रकारे हे लागणार आहेत। लवकरात लवकर ही कागदपत्र काढून घ्यायची आहेत आपल्याला आणि 1 जुलैपासून या ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। तर हा अर्ज आपण जवळील आपले सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांच्यामार्फत हा ऑनलाईन अर्ज आपण भरू शकतो। तर ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो। 1 जुलैपासून अर्ज कसा भरायचा असा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे। तरी नवीन असाल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।